नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. उद्या सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरवणारी याचिका सुनावणीला येऊ शकते किंवा तशी सुनावणी होऊ शकते. त्यामध्ये मराठा आरक्षण टिकेल किंवा नाही किंवा पुढे काय होईल याविषयीची उत्सुकता केवळ ज्यांना मराठा आरक्षण मिळालं त्यांनाच नाही, तर सबंध एकूणच मराठी समाजाला आहे. कारण या आरक्षणामुळं ओबीसींवर घाला झाला आहे का, काहींचं आरक्षण काढून मराठ्यांना राज्यात आरक्षण दिलं गेलंय का, अशी जी चर्चा आहे त्यावरती अंतिम शिक्कामोर्तब हे सुप्रीम कोर्टात होऊ पाहत आहे. सुप्रीम कोर्टात आधीच वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला घेऊन जी याचिका आहे त्याबरोबरच मराठा आरक्षणाची याचिका सुद्धा सुनावणीला येऊ शकते अशी शक्यता आहे. आणि म्हणूनच राज्य सरकारनं सुद्धा बरीच तयारी केलेली आहे. राज्य सरकारच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे बाजू मांडतील किंवा त्यांच्या मदतीला नामवंत वकिलांची फौज राज्य सरकारने दिलेली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकार किंवा सत्ताधारी पक्ष असू देत किंवा विरोधी पक्ष भाजप असू देत, प्रत्येकाला असं वाटतंय की मराठा आरक्षण हे टिकलंच पाहिजे. कारण हा वोट बँकेचा विषय आहे. पण असं करत असताना किंवा ही भूमिका मांडत असताना जो इतर समाज आहे, ज्यामध्ये ओबीसी समाज आहे किंवा अतिमागासवर्ग समाज आहे, त्या समाजाचं मन किंवा त्यांच्या भावना हे राजकीय पक्ष लक्षात घेत आहेत का? आणि खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज असेल तर ती सत्ताधाऱ्यांनी आणि मागच्या विरोधकांनी, आत्ताचे सत्ताधारी आणि आत्ताचे जे सत्ताधारी आहेत ते मागे विरोधक होते, या सर्वांनी मिळून जे मराठा आरक्षण देऊ केलेलं आहे त्यामध्ये नेमका मराठा समाजाचा काय विचार केला यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तसंच सुप्रीम कोर्टात जर का नव्यानं राज्य सरकार काही बाजू मांडत असेल तर मग जे दिलेलं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निकषावरती टिकणार आहे का, यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षणाला घेऊन ज्यांची पहिली याचिका होती ते याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत. तसंच आपल्यासोबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आरक्षणाचेच अभ्यासक राजेंद्र कोंढरे आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते राज्य सरकारची बाजू मांडायला आहेत सचिन सावंत. याशिवाय आपल्यासोबत शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि एक मराठा नेते विनायक मेटे जे भाजपचे विधान परिषदेवरती आमदार आहेत, तेही आहेत. मी सर्वांची या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बाजू ऐकणार आहे. मी सुरुवातीला जातोय राजेंद्र कोंढरे यांच्याकडे. राजेंद्र कोंढरे, आज ज्या पत्रकार परिषदा किंवा 2-3 दिवसांपासून या न त्या कारणानं राज्य सरकारवरती आक्षेप घेतले जात आहेत की जी बाजू भक्कमपणे सुप्रीम कोर्टात राज्य सरकारनं मांडली पाहिजे किंवा ज्या ज्या बाबींची पूर्तता राज्य सरकारनं केली पाहिजे त्यामध्ये राज्य सरकार उदासीन आहे, तर असं का, असा आक्षेप का केला जातोय? सर्वप्रथम ह्याच्यामध्ये आम्हाला राजकारण आणायचं नाही हे पहिलं या ठिकाणी नमूद करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की नवीन सरकार आल्यानंतर काही ज्या पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये होत्या त्या अनुषंगाने आम्ही जाहीरपणे भूमिका घेऊन सरकारला एक पत्र पण दिलेलं आहे की तुम्हाला ह्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची जी काही मदत लागेल ती मदत करण्याची आमची तयारी होती. मागच्या आरक्षणाच्या काळामध्ये काही एक्सपर्ट कमिटी म्हणून राज्य सरकारने त्याऐवजी नियुक्त केलेली होती. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत लोक त्या कमिटीमध्ये होते. काहींनी स्वतःहून येऊन त्या प्रक्रियेमध्ये मदत केलेली होती आणि त्याचा मराठा आरक्षण टिकवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला होता. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जे अपोजिट साईडनी काही ज्या ग्राउंड्स आलेले आहेत ह्या ग्राउंड्सवर जे काही वैधानिक पातळीवरचे घटनात्मक बाबीचे जे विषय असेल ते सिनियर लॉयर्स करू शकतील, पण जे क्वांटिफिकेशन झालेलं आहे, जे सर्वेक्षण झालेलं आहे, हे जर ग्राउंड त्याच्यामध्ये येणार असतील तर त्या बाबतीमध्ये ज्या ज्या प्रक्रियेमध्ये काम केलेल्या लोकांची याच्यामध्ये सरकारने मदत घेतली पाहिजे आमची भावना आहे. कारण हे आरक्षण टिकलं पाहिजे आणि याच्यामध्ये सर्व पक्षाचा सहभाग असला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जी काही एक्सपर्ट कमिटी होती त्याच्यामध्ये फार अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत लोकांचा सहभाग राज्य सरकारने त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. त्यांच्याबरोबर सिनियर काउन्सिलची मीटिंग करून दिली पाहिजे आणि ज्यावेळेस सरकार बाजू मांडत असताना ह्या सर्व लोकांची तुम्हाला ज्या ज्या ग्राउंड्सवर मदत पाहिजे ती मदत देण्याची आमची तयारी आणि ती
वेळेमध्ये झाली नसल्यामुळे आम्हाला त्याच्यात भीती वाटली की जर ही पुरेशी बाजू जर व्यवस्थित आणली नसेल, कारण अपोजिट साईडनी जवळपास 25 ते 30 सिनियर काउन्सिल वेगळ्या वेगळ्या माध्यमातून बुक केले गेलेले आहेत. एवढी जय्यत तयारी त्या ठिकाणी असताना आमच्याकडे ट्रान्सलेशनपासून ह्या सगळ्या बाबींवर तयारी करायसाठी वेळ लागतो आणि सिनियर काउन्सिलला थोडा वेळ कमी असल्यामुळं आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये विस्तृतपणे व्यापक चर्चा करण्यासाठी जे ग्राउंड्स आहेत त्याच्यासाठी भक्कम तयारी करायला अनेक वेळ घालवावा लागणार आहे. आणि हा वेळ घालवण्यासाठी आज तारीख उद्याच्या तारखेला असताना आपण कुठेतरी कमी पडतोय ही भावना व्यक्त समाजातनं झालेली आहे. त्याच्यामध्ये राजकारण येण्याचा काही विषय नाही आहे. ठीक आहे. आपल्यासोबत विनोद पाटील आहेत, याचिकाकर्ते आहेत. हा खटला खूप क्लोजली ते मॉनिटर करतायत. बहुतेक वेळा दिल्लीला जात आहेत. सध्या औरंगाबाद ते दिल्ली फ्लाईट नसल्यामुळे ते कदाचित जाणार नाहीत असं कळत आहे. विनोद पाटील, तुम्हीच पहिला आरोप केला राज्य सरकारवर की राज्य सरकार उदासीन आहे. याचिकाकर्ते म्हणून तुम्ही असं का म्हणताय? जाधव साहेब, निश्चित मी आरोप केला. त्याचं कारण असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये मराठा आरक्षणासाठी उपसमिती गठीत करावी अशी आम्ही वारंवार मागणी करत होतो आणि ती फेब्रुवारीमध्ये ती गठीत झाली आणि त्यानंतर त्याच्या बैठका झाल्या. 29 फेब्रुवारीनंतर राज्यामध्ये देशामध्ये लॉकडाऊन आलं आणि यामधल्या काळामध्ये 3 गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये घडल्या. 3 वेळेस मराठा आरक्षणाचं प्रकरण हे मेन्शन केलं गेलं. कोर्टासमोर सुनावणी झाली. 1 वेळेस कोर्टाने फेटाळलं आणि 2 वेळेस ते ऐकलं. याच्यामध्ये इतिहासामध्ये फार कमी वेळ होतं असं झालं. पहिल्या वेळेस सांगण्यात आलं की PGच्या ॲडमिशन संदर्भात जे मराठा आरक्षणाला विरोध करताय ती पिटिशन आम्ही फेटाळून देतो. 11:15 वाजता ती ऑर्डर अपलोड झाली आणि पुन्हा 11:04 एक नवीन ऑर्डर अपलोड झाली. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की PG व इतर ॲडमिशन्स, मेडिकलचे ॲडमिशन्स असतील, हे फायनल आउटकम जे निघेल त्या अनुषंगाने मराठा आरक्षणाचं ते लागू राहील. 3 गोष्टी घडल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने परत एकदा बैठक घेण्यात आली आणि आम्ही आमचे वकील लावू असं सांगण्यात आलं. वकील लावू सांगण्यात आल्यावर आम्ही स्वागत केलं आणि आम्ही समाधान व्यक्त केलं. परंतु तसं घडलं नाही. माझ्या वतीने दिल्लीमध्ये जे हे लढाई लढताय त्या वकिलांनी मुकुल रोहतगी साहेबांच्या कार्यालयाला सहजरित्या संपर्क केला आणि विचारलं, सर अवेलेबल आहेत का 7 तारखेला? तर सांगण्यात आलं आहेत. मग आम्ही परत विचारलं की तुमची त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी सरकारच्या वतीने आपण लढणार आहात? तर त्यांचं म्हणणं होतं आमच्यापर्यंत अजून कुठल्याही प्रकारचा निरोप आलेला नाही. तर प्रश्न मला असा पडला, मग काँग्रेस पक्षाच्या वतीने, सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की तेच वकील आहेत. असं नसतं. एखादा मंत्रिमंडळाने जर ठराव केला 4 वळीचा तर दुसऱ्या दिवशी ते मंत्री स्वतः सांगू शकत नाही. मुकुल रोहतगींनी जरी महाराष्ट्रात येऊन मराठा आरक्षणाची केस लढवली असेल, परंतु अशा शेकडो हजारो केसेस त्यांनी लढवल्या. त्यांच्या डोक्यात ते राहू शकत नाही. दुर्दैवाने ते महाराष्ट्राचे नसल्यामुळे त्यांना महाराष्ट्राची पार्श्वभूमी माहीत नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर राज्य सरकार गंभीर नाही असा आरोप मी ठामपणे केला आणि त्याचंच उत्तर काल परवा काँग्रेसची जी पत्रकार परिषद झाली त्यांनी असं सांगितलं की आम्ही तारखेच्या आदल्या दिवशी त्यांच्याशी संपर्क साधणार होतो. राज्य सरकार जर गंभीर असेल तर राज्य सरकारने आतापर्यंत किमान 20-25 वकिलांना ब्रीफिंग दिलं पाहिजे होतं. 20-25 वकिलांसोबत चर्चा झाली पाहिजे होती. राज्याचे जे दिल्लीमध्ये मुख्य सरकारी वकील असतात ते 3 महिन्यापासून मुंबईला आहेत. तो कुठं राहायचा त्यांचा अधिकार आहे. परंतु व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुठल्याही सिनियर काउन्सिलशी चर्चा झाली नाही. कारण उद्याची जी सुनावणी आहे ते मूळ आरक्षणावर होईल का, PGच्या आरक्षणावर होईल का, आणि त्याच्यापूर्वी एक जी मी मागणी माननीय सुप्रीम कोर्टाला केली होती की वारंवार मराठा आरक्षणाबाबत गैरसमज पसरवले जातात की घटना बाह्य आहे, एकदाच होऊ द्या. त्यामुळे घटनेचा विषय ज्यावेळेस येतो तर घटनेचा विषय ज्यावेळेस येतो 5 पेक्षा अधिक न्यायमूर्तीच्या खंडपीठाने या आरक्षणाची सुनावणी घेतली पाहिजे अशी मागणी मी केली. उद्या सकाळी ज्यावेळेस ही सुनावणी सुरू होईल पहिले माझा अर्ज निकाली निघेल. एक तर सुप्रीम कोर्टाला मान्य करावं लागेल किंवा नाकारावं लागेल. 5 न्यायाधीशांनी काय करायचं या सर्व डेव्हलपमेंट असताना जर राज्य सरकार जर त्यांचे वकील ह्या मुख्य वकिलांशी चर्चाच करत नसतील तर आम्ही समाधान कसं मानायचं? बैठका घेऊन हे आरक्षण टिकणार आहे का? तर मुळीच नाही. रणनीती करावं लागेल, प्लॅनिंग करावी लागेल आणि राज्य सरकारला व्यवस्थितरित्या ABC 3 प्लॅन तयार करावे लागतील आणि उद्या जी सुनावणी होईल, ज्या दिशेने सुनावणी जाईल त्या दिशेने प्लॅन द्यावा लागेल. इथं आमची अडचण अशी झाली आहे की या सरकारमध्ये जबाबदारीच घ्यायला कोणी तयार नाही की नेमकं मराठा आरक्षण म्हणून कोण पुढे येईल आणि कोण हे टिकवण्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे मी आरोप केला होता आणि आज मी ठाम आहे की सरकार गंभीर नाही. ठीक आहे. आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज ते आपल्याशी बोलणार आहेत. सचिन सावंत, 2 दिवसांपूर्वी अशोक चव्हाण जे मराठा विषयक आरक्षणाच्या उपसमितीचे मंत्री म्हणून अध्यक्ष आहेत, त्यांनी असं म्हटलं की
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी आम्ही पुरेशी तयारी केलेली आहे. नामांकित वकील नेमलेले आहेत. ज्या बाबींची पूर्तता पुन्हा करायची आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्या बाबी सुद्धा विचारात घेऊन तशी पूर्तता करण्यात येत आहे. पण ह्या ज्या संघटनांच्या प्रतिनिधींकडनं आक्षेप आणि आरोप पुढे येत आहेत, त्यातनं असं दिसतंय की त्यांचा राज्य सरकारवरती विश्वास नाही आहे. तर आता राज्य सरकारची नेमकी काय तयारी आहे की जेणेकरून उद्या जर का मराठा आरक्षण वैध आहे अवैध आहे यावरती जर का सुप्रीम कोर्टात चर्चा झाली, सुनावणीत तशी चर्चा झाली, तर राज्य सरकार काय नेमकं सांगणार आहे? आशिष, जे एक लक्षात घेतलं पाहिजे की आज जे सत्तेमध्ये आहेत आणि प्रामुख्याने ज्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे, ते सगळेजण मराठा आरक्षणाच्या बाजूनं आंदोलनात उतरलेले लोक आहेत. मी स्वतःही आंदोलनात उतरलो होतो. त्याचबरोबर ज्यांना उपसमितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे ते अशोक चव्हाणजी देखील आंदोलनामध्ये उतरले होते. त्यामुळे मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी समरूप आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत आणि त्याच भावनेमधनं काँग्रेसनंच पहिल्यांदा आरक्षण कुणीही मागणी केलेली त्या ठिकाणी विरोधी पक्षाकडनं मागणी केलेली नसताना त्याचा पाठपुरावा करून ते दिलं गेलं होतं, लक्षात घ्या. त्यामुळे भूमिका सुरुवातीला पासूनच जर मांडली असेल तर ते आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये मांडली गेली आणि त्यावेळेला सर्व त्या ठिकाणी त्यावेळेचे अडथळे बाजूला ठेवून पहिल्यांदा तात्काळ आम्ही त्यावेळेला अध्यादेश काढला होता. त्यामुळे भावना जी आहे ती भावना काय आहे याच्यासाठी मी हे उदाहरण दिलं. राहता राहिला तुम्ही एक लक्षात घ्या की निश्चितपणे मराठा समाजाचं लक्ष या याचिकेकडे आहे आणि या याचिकेच्या संदर्भामध्ये इथपर्यंत जी आपण परिस्थिती आलेली आहे त्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष झाला आहे. अनेक लोकांचं हौतात्म्य त्या ठिकाणी झालंय. किती लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे, लक्षात घेतलं पाहिजे. प्रदीर्घ असा संघर्ष झालाय. त्यामुळे विविध संघटनांना त्याबाबतमध्ये अशा तऱ्हेची भावना असणं ही साहजिक आहे, याच्यात काही शंका नाही आणि जी भावना त्यांच्या मनात आहे तीच आमच्या मनात आहे. आणि म्हणूनच त्या भावनेमध्ये एक लक्षात घ्या की भीती आहे. भीती किंवा त्यामध्ये त्या ठिकाणी शंका आहे. त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये कुठल्या तऱ्हेचा एक प्रकारची एक अडी ही त्या भीतीमधनं आलेलीच अडी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही भीती किंवा या शंका या संदर्भामध्ये याला खऱ्या अर्थानं जो आधार पाहिजे असतो, जो पुरावा पाहिजे असतो, तो तसा त्याच्यामध्ये नाही. भीतीला काही त्या ठिकाणी आपण उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की या सरकारनं 10 फेब्रुवारी 2020 रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणजी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती गठीत केली. ज्या दिवशी समिती गठीत झाली, जी-आर निघाला, त्याच दिवशी पहिली बैठक झाली होती. सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली आणि ती चर्चामध्ये त्या ठिकाणी अगोदरचा सगळा आढावा घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी 11 तारखेला म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच उपसमितीची बैठक बोलवण्यात आली. सगळ्या नेत्यांनी त्या संदर्भामध्ये जे उपसमितीचे सदस्य आहेत त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. या साध्यंत त्यावेळेला चर्चा झाली होती. ही याचिका 17 मार्चला येणार होती आणि 17 मार्चला येण्याच्या आधी 29 फेब्रुवारीला मुकुल रोहतगींबरोबर या संदर्भामध्ये उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्याबद्दल कशा तऱ्हेने रणनीती असली पाहिजे 17 मार्चच्या त्या सुनावणीच्या दरम्यान. दुर्दैवानं ती सुनावणी पुढे ढकलली गेली, हा विषय झाला आणि आता ती 7 जुलैला लागलेली आहे. तर 7 जुलैमध्ये तो वैद्यकीय अभ्यासक्रमाचा विषय आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाचे विषय येण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यासाठी 23 जूनला उपसमितीची बैठक बोलवण्यात आली होती. लक्षात घ्या, मधल्या कालावधीमध्ये कोरोनाचा प्रचंड मोठ्या संघर्षातनं आपण चाललेलो आहोत, लक्षात घेतलं तरी देखील शासनानं 23 जूनला बैठक बोलवली आणि त्यानंतर मुकुल रोहतगींच्या बरोबर या संदर्भामध्ये चर्चा होणार होती आणि त्या संदर्भामध्ये मराठा समाजातील हे जे याचिकेकर्ते आहेत विनोद पाटीलजी, प्रचंड त्यांनीही संघर्ष केला, अनेकांनी संघर्ष केलाय. त्यांनी या संदर्भामध्ये शंका व्यक्त केली आहे आणि त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की मुकुल रोहतगींशी चर्चा होणार आणि म्हणूनच कालच देखील चर्चा झाली. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या याचिकेला उद्या जे सामोरं जाणार आहेत ते तेच लोक आहेत, तेच वकील आहेत ज्यांनी हायकोर्टामध्ये राज्याची बाजू मांडली आणि त्यांना संपूर्ण त्या दृष्टिकोनातून त्याची माहिती आहे या केसची. त्याचबरोबर 1500 पानाचा अहवाल तयार करण्यात आला. लक्षात घेतलं पाहिजे की कशा तऱ्हेने आरक्षण योग्य पद्धतीने दिलेलं आहे, शासनाने तो तयार देखील केलेला आहे, तो उद्या मांडला देखील जाणार आहे. 23 जूनच्या बैठकीमध्ये छत्रपती संभाजींनी जे काही त्या संदर्भामध्ये मुद्दे उपस्थित केले त्याचं वाचन झालं, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा झाली. एवढ्या सगळ्या कमी कालावधीमध्ये मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या 5 वर्षामध्ये जेवढ्या बैठका झाल्या नाहीत तेवढ्या बैठका जर झाल्या असतील, मुकुल रोहतगींसारख्या सर्वोच्च विधिज्ञ ज्यांनी ही केस मांडलेली आहे त्यांच्याबरोबर 2दा चर्चा झाली असेल, सगळ्या वकिलांबरोबर चर्चा झाली असेल, तर मला असं वाटतं की यापेक्षा अधिक अपेक्षा ठेवणं हे थोडंसं गैरलागू आहे. भावना ठीक आहे, हरकत नाहीये, परंतु आमच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचं सरकार. मी जातोय शिवसंग्रामचे अध्यक्ष मराठा नेते विनायक मेटे यांच्याकडे. विनायक मेटे, तुमचा सुद्धा
महाविकास आघाडीच्या सरकारवरती हाच आक्षेप आहे की मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारनं मधल्या काळात जी तयारी केली पाहिजे होती ती झालेली नाही. तुमचाही हाच आक्षेप आहे? पण आशिष, की हे सरकार आल्याच्या नंतर जे सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण अडकलेलं आहे, आपल्या सुदैवाने मराठा समाजाच्या एक गोष्ट झालेली आहे की सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर स्थगिती दिलेली नाही, परंतु ती केस मात्र सुरू आहे. आता प्रश्न असा आहे की हे सरकार आल्याच्या नंतर मग त्या समितीवर कोण अध्यक्ष आहे कोण नाहीये हा माझ्या दृष्टीने गौण विषय आहे. हा एका समितीचा विषय एवढ्या राज्यातल्या 40% लोकांचा विषय फक्त असू शकत नाही. हा संपूर्ण सरकारचा विषय आहे आणि याच्यामध्ये फक्त अशोक चव्हाणांना दोष देऊन उपयोग नाहीये, तर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना सुद्धा याच्यामध्ये दोष देणं आवश्यक आहे. कारण हा एकूण सरकारच या सगळ्या प्रश्न मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल आणि आरक्षणाच्या बद्दल गंभीर नव्हतं आणि नाही. हे आता जी एक आठवड्यामध्ये ज्या बैठका 1-2 झालेल्या आहेत हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आता जेव्हा आपल्या या आरक्षण चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, जे सगळे सहकारी आहेत, यांनी आवाज उठवल्याच्या नंतर मग या बैठका सुरू झालेल्या आहेत. मूळ मुद्दा असा आहे की हे का होत चाललेलं आहे की गेले 30-35 वर्षापासून जे आपला समाज या आरक्षणाच्या करता झटतोय, संघर्ष करतोय, त्या संघर्षातून आरक्षण आपल्या हक्काचं मिळालंय. कुणी मेहरबानी केलेली नाहीये कोणत्याच सरकारनं. मी आपल्याला आणि मग हे सगळं केल्याच्या नंतर अनेक संघर्ष करून मिळालेलं हे जाऊ नये केवळ सरकारच्या चुकामुळं. म्हणून आपल्या उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये जे आरक्षण टिकलेलं आहे आणि त्याच्यावर नतदृष्ट लोकांनी जे मराठा समाजाच्या पिढीच्या विरोधामध्ये लोक काही आहेत याच महाराष्ट्रामध्ये, तर त्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर माननीय नागेश्वरराव जे बेंच होतं त्यांनी याला स्थगिती दिली नाही. हे आपल्या दृष्टीनं चांगली गोष्ट. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार बदललं, हे सरकार आलं. हे सरकार आल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये नक्की आमच्या आरक्षणाच्या बद्दल आम्ही काय भूमिका घेतलेली आहे, कोणती तयारी केलेली आहे, अफिडेव्हिट केलंय की नाही केलेलं आहे, केलं असेल तर कधी केलेलं आहे, किंवा अन्य आपल्या बाजूनं वकील जे आहेत, सिनियर काउन्सिलर आहेत, हे कोण बाजू मांडणार आहे, या सगळ्या गोष्टीची विश्वासात घेऊन कुणीही सांगायचा सरकारमधल्या उद्धव ठाकरेच्या सरकारमधल्या एकानेही प्रयत्न केलेला नाही. एखाद्या दुसऱ्या लोकाला बोलून हा सगळा समाज ऐकेल असं अजिबात होऊ शकत नाही. आणि म्हणून आता आमचं स्पष्टपणे मत आहे, जी भीती लोकांना आपल्या मुलांना आणि आमच्या मराठा समाजाला वाटतेय की सरकारच्या हलगर्जीपणामुळं दुर्लक्षपणामुळं आम्हाला जो हातातोंडामध्ये घास आलेला आहे तो केवळ यांच्या चुकीमुळे तो हिरावता कामा नये, मुलांचं भवितव्य अंधकार होता कामा नये. म्हणून आमचं स्पष्टपणे मत आहे की जे मुंबई हायकोर्टामध्ये जी टीम होती, ऍडव्होकेट म्हणजे सिनियर काउन्सिलचे मुकुल रोहतगी असतील, पटवालिया जी असतील, विजय थोरात जी असतील, साखरे जी असतील, चिटणीस असतील, सचिन पाटील असतील, ह्या टीमनं तिथं आपली बाजू अतिशय भक्कम मंडळी मांडलेली आहे. ते काही मंडळी हे माहिती आहे, मलाही माहिती आहे की 1,500 पानाचं अफिडेव्हिट हे सरकारनं केलेलं आहे. ते उद्या मांडलं जाणार नाही, ते अगोदरच सरकारनं दाखल केलेले सुप्रीम कोर्टामध्ये. हे आपल्या सगळ्याच्या माहिती करता सांगतो. उद्या जी सुनावणी येणार आहे त्या सुनावणीमध्ये जसं काही लोक बोलले की बाबा आपण कोण वकील आहे, मुकुल रोहतगी का कोण आहे, काही सांगत नाही. सरकारनं विश्वासात घेऊन जे समितीचे अध्यक्ष आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री यांनी समाजाला सांगितलं पाहिजे की या आरक्षणाच्या बद्दल आम्ही तेवढेच गंभीर आहोत आणि एवढे सिनियर काउन्सिलर आमचे हे बाजू मांडणार आहेत. जी टीम आपल्या उच्च न्यायालयामध्ये होती तीच मांडणार आहे, हे सांगणं आवश्यक आहे. विनायक मेटे, पण या समितीचे जे अध्यक्ष आहेत अशोक चव्हाण, तेही राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. या सरकारमध्ये जरी ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असले तरी ते माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं 2009ची निवडणूक लढवली होती, जिंकली होती. त्यामुळे त्यांचा शब्द पुरेसा नाही का?
आणि आता त्यांचा पुरेसा शब्द नाहीये, त्यांना अशोक चव्हाण साहेबांना सुद्धा माहिती आहे. कारण या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्या पीडब्ल्यूडी खात्याचा सचिव सुद्धा दिला नाही. ऑर्डर केल्याच्या नंतर त्याला जॉईन सुद्धा होऊन दिलेलं नाहीये. लक्षात आलं का? हो, त्यांच्या विभागाचे 2 तुकडे होत आहेत अशाही बातम्या आहेत. या सरकारमध्ये अशोक चव्हाणांचं आणि काँग्रेसचं काही चालत नाहीये. हे सरकार चालतंय ते शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं हे सरकार आहे, काँग्रेसचं नाही. ठीक आहे, सचिन सावंत उत्तर द्या. सचिन सावंत उत्तर द्या. विनायक मेटेची भारतीय ऐकून घ्या. मी येतोय विनायक मेटे, मी पुन्हा येतोय तुमच्याकडे. हा, सचिन सावंत उत्तर द्या. एक मेटे साहेब मराठा समाजाची बाजू मांडण्याच्या ऐवजी भाजपची बाजू त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने मांडतायत, तर त्यामुळे त्यांच्याबद्दल काही हरकत नाही. त्यांचं तो मत असू शकतं भाजपच्या दृष्टिकोनातून. प्रश्न असा आहे की हेच मंडळी जी होती, ऐका ना मेटे साहेब, ऐका, मी मराठा समाजाचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ज्या भावना तुमच्या आहेत त्याच्यापेक्षा कदाचित राजकीय दृष्टिकोनातून नाही तर माझ्या सामाजिक दृष्टिकोनातून त्या भावना मराठा समाजाशी जास्त जोडल्या. त्यामुळे ते मला स्वतःच्या भावना देखील मांडू द्या या संदर्भामध्ये. 2015 साली ज्या वेळेला हे हायकोर्टामध्ये हीच या संदर्भातली अगोदरच्या कायद्याच्या संदर्भातली याचिका होती, 3 वर्ष सुनावणी झाली नाही. त्यावेळेला मेटे साहेब गप्प बसले होते. त्यांनी त्यावेळेला त्या सरकारला जाब विचारला नाही आणि म्हणूनच, कारण ते भाजपच्या दृष्टिकोनातून का बोलतात याचं कारण आणण्याची गरज आहे. या मधल्या कालावधीमध्ये 50 लोकांचे त्या ठिकाणी प्राण गेले, सगळे हुतात्मा झाले 50 पेक्षा अधिक. त्यावेळेला मेटे साहेब काही बोलले नाहीत आणि त्यावेळेला आमच्या देखील त्याच भावना होत्या. आम्ही बोलत होतो तेव्हा मेटे साहेब गप्प होते. त्याचबरोबर ते शिवस्मारकावरती बोलले की त्यांनी पत्र लिहिली ना, आरक्षणाविषयी बोलायचं विसरले. स्मारकाच्या संदर्भामध्ये देखील त्याची समिती होती, त्यांचं किती ऐकलं गेलं. त्यावेळेला भ्रष्टाचार त्यांनी आणला होता. तो भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आम्ही आरडाओरडा करत होतो, नंतर गप्प बसले मेटे साहेब. हा इतिहास महाराष्ट्राची जनता पाहिली आहे. महाराष्ट्र जनतेने हक्कभंगही दाखल झाले नाहीत सांगितल्याप्रमाणे. एवढ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, यांच्या भाजप सरकारच्या कालावधीमध्ये जेवढ्या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये बैठका झाल्या नाही त्याचं जर प्रमाण घेतलं तर या कालावधीमध्ये केवळ 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तेवढ्या बैठका एकाच सुनावणीच्या, अजून एकही सुनावणी झाली नाही, लक्षात घ्या. म्हणजे आमचं मूल्यमापन, या सरकारचं मूल्यमापन करण्यासाठी एक तरी सुनावणी झाली असती, कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो. 5 बैठका या संदर्भामध्ये झालेल्या आहेत आणि अजून सुनावणी झालेली नाही. सुनावणी व्हायची आहे उद्या. ठीक आहे विनायक मेटे बोला लवकर बोला. सावंत जे बोलले ते लोक कधी पक्षाच्या याच्या बाहेर येऊ शकत नाही म्हणून ते असे वरवरचे बोलले. त्यांना या आरक्षणाचा जेवढं पक्षीय बोलायचं असतं तेवढंच माहिती आहे. आता इथं काही या चर्चेमध्ये काही लोक जे पूर्वीपासून अतिशय खोलपणामध्ये माहिती असणारे लोक आहेत. मागच्या काळामध्ये काही 2 वर्ष सुनावणी झाली नाही, ती या ठिकाणी जाहीरपणाने बोलण्याची ही जागा नाही आणि ती योग्य नाही. ऐका 1 by 1 सचिन सावंत 1 by 1 विनायक मेटेंना पूर्ण करू द्या. ऐकायची हे करा, कारण त्या काळामध्ये जर आरक्षणाची सुनावणी जर घेतली असती तर काही अशा गोष्टी होत्या की त्या आपल्या समाजाच्या विरोधात गेल्या असत्या. मी याच्यापेक्षा जास्त उघडपणे बोलू शकत नाही त्या विषयावर. म्हणून ठीक आहे. नाही ऐका, दुसरा मुद्दा असा आहे की मी ना भाजपच्या वतीनं बोलत नाही ना कोणत्या पक्षात, समाजाच्या वतीनं बोलतोय आणि हे स्पष्टपणे बोलतोय की अशोक चव्हाणांना सचिव तरी मिळाला का हे सांगा ना. त्यामुळे या आरक्षणाच्या बद्दल ते काही निर्णय घेऊ शकत. ठीक आहे, सचिन सावंत उत्तर द्या. मला प्राध्यापक श्रावण देवरे यांच्याकडे जायचं आहे. मेटे साहेबांच्या बोलण्यामध्येच त्यांनी हे उत्तर देऊन टाकलेलं आहे. लक्षात घ्या की गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी क्लीन चिट देऊन टाकली की सुनावणी झाली नाही, याचं कारण ते विरोधात गेलं असतं. हे कोणी सांगितलं त्यांना? भाजपच्या कानामध्ये फडणवीसजी कानामध्ये बोलले असते ना, त्यावेळेला भाजपची भूमिका त्यांना पटली, लगेचच पटली आणि त्यावेळेला काही ऐका ना मेटे साहेब, त्यावेळेला तुम्ही शिवस्मारकाने पत्र लिहिलं. ऐका, शिवाजी महाराज जे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, त्यांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार होतोय याचं पत्र दिलं, त्याची दखल त्यांनी घेतली नाही. एक मनुष्य त्या ठिकाणी मेला, तुम्ही लक्षात घ्या, 2-2, 3-3 जलपूजन केलं तुम्ही. तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं नाही. ठीक आहे नको तिथे चर्चा भरकटत चाललेली आहे. सॉरी मी प्राध्यापक श्रावण देवरे यांच्याकडे जातोय.
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत. श्रावण देवरे, मराठा आरक्षणाला विरोध तुम्ही सुरुवातीपासून करत आलेला आहात. तुमचं स्वतःचं असं म्हणणं आहे की मराठा समाज कुठल्या दृष्टीनं सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, म्हणून मग मराठा आरक्षण SCBC मध्ये देताना अपवादात्मक स्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना विशेषाधिकार आहेत की एखादा समाज हा आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही मागासलेला होत चालला असेल तर त्याला राज्यातल्या सेवा भरतीमध्ये नोकरी आणि राज्यातल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण अशा पद्धतीचं हे SCBC मराठा आरक्षण दोन्ही सरकारांनी दिलेलं आहे. दोघेही श्रेय घेत आहेत. म्हणजे मागचं फडणवीस सरकारही घेत आहे, त्याच्या आधीचं आघाडीचं सरकारही घेत आलं आणि आताचं हे महाविकास आघाडीचं सरकारही तेच म्हणतंय की आम्ही दिलेलं आरक्षण आम्ही टिकवू. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की मराठा आरक्षण टिकवणं हे प्रथम कर्तव्य आहे असं जर का विरोधी पक्ष नेते आणि महाविकास आघाडीचं सरकारही म्हणत असेल तर ओबीसी समाजाचा विचार यात होतो का? सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आमचा ओबीसींचा मराठा आरक्षणाला कुठेही विरोध कधीही नव्हता, आजही नाही आहे. फक्त ओबीसींचं हेच म्हणणं होतं की मराठा समाजाला SCBC किंवा OBCमध्ये आरक्षण देण्याच्या ऐवजी या मराठा समाजाला केंद्र सरकारने ज्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातींना जे आरक्षण दिलेलं आहे 10% केंद्र सरकारने दिलेलं आहे, तसंच महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना अगदी ब्राह्मण सकट, वैश्यांसकट, मराठ्यांसकट त्यांना 10% आरक्षण, 15% आरक्षण, 25% आरक्षण काय ते मागतील तेवढं त्यांना देऊन टाका. आमचं काहीच म्हणणं नाही. फक्त SCBC आणि OBC म्हणून मी म्हणतो म्हणून नाही, जवळजवळ कालेलकर आयोगापासून मंडल आयोगापासून 9 आयोगांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मराठा समाज हा SCBC होऊ शकत नाही, OBC होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना SCBC मधलं OBC मधलं आरक्षण मिळू शकत नाही. हे 9 आयोगांनी वारंवार गेल्या 60-70 वर्षामध्ये वारंवार सिद्ध केलेलं असताना फडणवीस साहेब आलेत आणि त्यांनी जे काही आता आमच्या OBC संघटनेकडनं आणि OBC कार्यकर्त्यांची आता एक नवीन मागणी आलेली आहे. तुम्हाला धक्का बसेल, फार मोठी धक्कादायक मागणी आहे OBC समाजाची. आणि ती धक्कादायक मागणी आता अशी आहे की ज्यावेळेस हायकोर्टाने मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू केली तर हायकोर्टाने सांगितलं की आम्हाला न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालाची कॉपी द्या, कारण या गायकवाड आयोगाच्या अहवालावर मराठा आरक्षण आधारित आहे. आता ज्याच्यावर आधारित आहे तो आयोगाचा रिपोर्ट फडणवीस साहेबांनी हायकोर्टाला दिला नाही. उलट हायकोर्टाला काय सांगितलं फडणवीस साहेबांनी की हा जो अहवाल आहे न्यायमूर्ती गायकवाडाचा, हा अहवाल स्फोटक आहे, दंगली घडवून आणणारा आहे आणि त्यामुळे आम्ही हा हायकोर्टाला सुद्धा देऊ शकत नाही असं फडणवीसांनी 100 वेळा सांगितलं. आता आमच्या ओबीसी समाजाची अशी मागणी आहे की ज्यांनी हा दंगली नाही, ऐकून घ्या माझा, हे बघा तुमचं ऐकतोय आता, माझं ऐकून घ्या. हे बघा, ज्या लोकांनी दंगल घडवणारा आयोग तयार केला असेल त्यांच्यावर ताबडतोब पोलीस केसेस दाखल झाल्या पाहिजेत. आणि ज्या आदरणीय न्यायमूर्ती गायकवाडांनी या दंगलखोर आयोगाच्या अहवालावर ज्यांनी सही केली त्या न्यायमूर्ती गायकवाडांवर सुद्धा पोलीस केस दाखल झाली पाहिजे, FIR दाखल झाला पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. ही आता मागणी ओबीसी समाजाची पुढे आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये दंगल घडवणारा जर अहवाल तयार होत असेल तर तो मुख्यमंत्री स्वीकारतात कसा? आणि जर हायकोर्टाने मागितलं तर हायकोर्टाला का देत नाही? काय हायकोर्ट काय दंगली घडवणार का त्याच्यावर? तर सांगायचा मुद्दे असा आहे की आजही जर न्यायमूर्ती आदरणीय आहेत त्यांना जर या चुका कळल्या असतील तर त्यांनी ठीक आहे. प्राध्यापक श्रावण देवरे, व्हॉट इज द फेअर आर्ग्युमेंट? मग मराठा आरक्षण जर का टिकणारं नाही तर ते का टिकू शकत नाही ते सांगा ना. आता हायकोर्टाने त्यावरती शिक्कामोर्तब केलं. हायकोर्टाने जे 16% लिमिट होती ती 12 आणि 13% केली. म्हणजे मराठा समाजाला राज्यामध्ये शिक्षणात 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षण दिलं. ते हायकोर्टानेच केलं ना. अहवाल पण मागे घेतो न्यायमूर्ती गायकवाडांनी बुद्धी जागृत करून सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे. ठीक आहे. राजेंद्र कोंडरे, श्रावण देवरे जे म्हणतायत त्याचा अर्थ असा आहे की मधल्या काळामध्ये राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रामध्ये असं म्हटलं होतं हायकोर्टामध्ये सुनावणी दरम्यान की काही बाबी ज्या आहेत त्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या असू शकतात, पण त्या काही बाहेर येऊ दिल्या नाहीत किंवा परस्पर त्यांनी लखोट्यामध्ये दिल्या असतील. त्या सुप्रीम कोर्टानं पब्लिक केल्या नाही. पण सुप्रीम कोर्टानं
राज्य सरकारने जे आरक्षण देऊ केलं होतं 16%, त्याची लिमिट कमी केली, शिक्षणात 12%, नोकरीत 13% आणि एंडॉस केलं, म्हणजे शिक्कामोर्तब केलं आणि म्हणून मग ते आरक्षण वैध ठरलं हायकोर्टाने तेव्हा. आता सुप्रीम कोर्टात आहे. देवरे जे म्हणतायत ते तुमच्या लक्षात आलंय का, काय म्हणतायत? देवरे म्हणतायत ना ते अर्धवट माहितीवर बोलतायत. हा विषय विधानसभेच्या पटलावर झाला की श्रावण देवरे ऐकून घ्या प्लीज रिपोर्ट विधानसभेमध्ये सादर करा. ऐका ना जरा, आता मला बोलू द्या, एकाच मिनिटात समज. ऐका ना. त्यामुळं विधानमंडळामध्ये जो ATR ठेवला जातो, ऍक्शन टेकन रिपोर्ट ठेवला जातो, पूर्ण अहवाल कधीच ठेवला जात नाही. त्याप्रमाणे मराठा समाजाच्या संदर्भातला अहवाल ATR रिपोर्टच ठेवला. याच्या अगोदर सुद्धा जेवढे मागासवर्ग आयोगाचे अहवाल आले ते सुद्धा ATR स्वरूपातच ठेवले गेले होते. दुसरा मुद्दा होता की काही बाबींवर जर त्या अहवालामध्ये काही आक्षेपार्ह त्याच्यामध्ये कुणी सबमिशन केलेलं असेल आणि त्याच्यातनं समाजाच्या जर भावना दुखवत असेल तर ते आयोगाला जर वाटत असेल, सरकारला जर स्फोटक असेल, तर तेवढा भाग हाईड करून उर्वरित जे क्वांटिफिकेशन आहे ते क्वांटिफिकेशन आजही माहिती अधिकारात उपलब्ध आहे. ते विधानमंडळाच्या आजही वेबसाईटवर सगळ्या शासनाच्या उपलब्ध आहे. राज्य शासनातलं प्रतिनिधित्व किती, शिक्षणातलं प्रतिनिधित्व किती, सोशल बॅकवर्डनेसचे जे अँगल आहेत, हे सगळे आजही पब्लिक डॉक्युमेंटमध्ये उपलब्ध आहेत. ते कुठेही लपवले गेलेले नाहीत. केवळ आयोगाने केलेलं शिक्कामोर्तब हे काही लोकांना सहन होत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचे धादांत आरोप केले जातात. आज आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलेलं आहे, गायकवाड कमिशनने टिकलेलं आहे. 2014चा जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशाला जी काही 2 वर्ष लागले सावंत साहेब, त्यामध्ये इंटरिम ऑर्डर कधी पण 90 पानाची होत नाही ती त्या काळामध्ये झाली. जरा ऐका ना, एकच सेकंद ऐका ना. त्यावेळेस राज्य सरकारने राणे कमिटीचा रिपोर्टचे जे काही सारांश होता तो मागासवर्ग आयोगाकडे पाठवायचं ठरवलं होतं आणि त्याच्यातनं त्या आकडेवारीला आयोगाची मान्यता मागितली होती. काही त्या आयोगातल्या झारीतल्या शुक्राचार्यांनी तो रिपोर्ट सबमिशन करून घ्यायला नकार दिला आणि राज्य सरकारला असलेल्या अधिकारात निर्णय घ्या असं आयोगाच्या वतीने राज्य शासनाला लिहिलं गेलं. त्यामुळं राज्य शासनाने तो अध्यादेश काढला आणि त्याला स्टे झाला. तो स्टे झाल्यामुळं आता सरकारने मागच्या काळामध्ये पूर्ण आकडेवारी संकलित करून राणे कमिटीचा रिपोर्टचं संकलन आणि पुन्हा काही साक्षी आणि स्वतः आयोगाने निष्कर्ष काढून तो अहवाल सबमिशनची मागणी केली. त्याप्रमाणे गायकवाड कमिशनकडे पाठवलं. ते रिपोर्ट पूर्ण आल्यानंतर मग राज्य सरकारने तो निर्णय घेतलेला आहे. ऐका ना, श्रावण देवरे मराठ्यांमधलीच भांडणं आहेत ती. मी तरी तुम्हाला बोलावून घेतलं. तुम्ही त्यांच्यात भांडणं लावा, तुम्ही त्यांना तुमच्यावर ओढवून घेऊ नका. मी 2 ओळी बोलत नाही, लगेच मला ऐका ना, जिथे सत्ताधारी आणि विरोधक हे म्हणतात की त्यांचं प्रथम कर्तव्य, म्हणून तर मी तुम्हाला बोलावलंय की तुमची सुद्धा बाजू आली पाहिजे. त्यांना बोलू द्या, मी येतोय तुमच्याकडे. नाही पण मला बोलू तुम्ही वेगळे मुद्दे मांडू नका. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारला की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही असं तुम्हाला जे वाटतंय ते का वाटतंय? मग मी सांगितलं ना की 9 आयोगांनी जर नाकारलेला आहे तर हा गायकवाड आयोग आला कुठून मग? आणि तो बोगस पद्धतीने, त्याची नियुक्तीच बोगस आहे. सुप्रीम कोर्टाने जे ठरवून दिलेले आहेत 1993च्या मंडल जजमेंटमध्ये, त्याप्रमाणे गायकवाड आयोगाची नियुक्ती नाही. गायकवाड आयोग हा बोगस आयोग आहे, त्याची नियुक्ती बोगस आहे. त्यांचे जे सदस्य सगळे मराठा समाजाचे नेमले गेलेले आहेत ते बोगस आहेत. त्यांचा रिपोर्ट बोगस आहे, घरी टेबलावर बसून तयार केलेले रिपोर्ट आहेत. आणि हे सगळं खोटं नाटं असताना आणि गायकवाड साहेबांना ते सगळं माहीत असताना आणि त्याच्यामध्ये काय काय स्फोटक टाकलेलं आहे, काय काय दंगली घडवणारं टाकलं आहे, आणि तरी जर एक जबाबदार न्यायाधीश गायकवाड साहेब जर त्याच्यावर सही करत असतील तर हे कोणत्याही सर्वसामान्य माणसाला जो संविधान मानतो त्याला ठीक आहे. मी विनोद पाटील यांच्याकडे जातोय, एक वेगळा मुद्दा घेऊन जातोय. याचिकाकर्ते आहेत ते मागच्या वेळेसही हायकोर्टामध्ये लढले होते. विनोद पाटील ऐका, राज्यामध्ये याआधी SCBCचं आरक्षण लागू होण्याआधी राज्यामध्ये शिक्षणात 50% आरक्षण होतं आणि नोकरीमध्ये 52% आरक्षण होतं. आता SCBCचं 12-13% लागू झाल्यानंतर राज्यातल्या आरक्षणाची टक्केवारी ही 65% झालेली आहे. प्रश्न असा आहे की कायम हे सांगितलं जात आहे की सुप्रीम कोर्टाच्या एका खटल्याच्या आदेशाने राज्यातलं आरक्षणाची टक्केवारी ही 50च्या वर जाता कामा नये, पण ती आता 50च्या वर जाते आहे, म्हणून ते घटनाबाह्य आहे. म्हणजे आता सध्या जर का आकडेवारी आपण बघितली तर ती कशी आहे? OBC 19%, SC 13%, ST 7%, VJ 3%,
NTB म्हणजे भटक्या जमाती 2.5%, धनगर NTC मध्ये येतात 3.5%, वंजारी NTD मध्ये येतात 2% आणि विशेष मागास प्रवर्ग SBC 2%, त्याला जोडून मराठा आरक्षण म्हणजे SCBC 12 ते 13%. म्हणजे ही जी टक्केवारी आहे ही नोकरीमध्ये 65% जाते आहे, ती अवैध आहे असा त्यांचा आग्रह आहे. तर ही जी 50% जी लिमिट आहे त्याकडे सुप्रीम कोर्ट बघणार नाही का की 50% लिमिट क्रॉस होते? जाधव साहेब, मी आपल्याला सर्वांना लक्ष वेधू इच्छितो की राज्यामध्ये आपण जे आता आकडेवारी सांगितली, जे काही टक्केवारी सांगितली, याची मूळ संख्या 52% येते. म्हणजेच महाराष्ट्राने ऑलरेडी 50 आणि 2 52ची मर्यादा ओलांडलेली ते काही वर्षांपासून. मराठा समाजाला जे काही रिझर्वेशन मिळालं ते रिझर्वेशन अतिशय नियमात मिळालेलं आहे. सुप्रीम कोर्टात हा प्रश्न येईल, हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये हायकोर्टामध्ये आला होता. याचं उत्तर असं आहे की इंदिरा साहनींचं जे एक जजमेंट आहे त्याच्यामध्ये इट शुड बी म्हणलेलं नाहीये, इट शॅल बी म्हटलेलं आहे. शुड बी म्हणजे असंच असावं, इट शॅल बी म्हणजे असं असायला हरकत नाही. म्हणजे इथून आपण निघालो तर आपण बसमध्ये जायचं का रेल्वेमध्ये जायचं हा तो आपला वैयक्तिक विषय आहे. जर राज्यामध्ये ऑलरेडी 52% असेल तर 50%ची कॅप कुठंच राहिलेली नाही. इंदिरा साहनींचं जे जजमेंट वारंवार सांगितलं जातं याची मांडणी अतिशय चुकीच्या पद्धतीने होती. ते जे 8-10 न्यायाधीश होते त्याच्यामध्ये सगळ्यांचं वेगांचं मतांतर होतं आणि त्याच्यामध्ये इट शॅल बी सांगितलेलं आहे. आणि राज्यामध्ये ऑलरेडी जर 52%पेक्षा अधिक आरक्षण अस्तित्वात असेल तर 50%ची मर्यादा राहिली कोणती? आणि दुसरा प्रश्न देवरे साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला आयोगाच्या रिपोर्टचा, तर मला चांगलं आठवतं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हरीश साळवे साहेबांनी केस लढली होती, मुंबई हायकोर्टाला सांगितलं होतं की तात्काळ आरक्षण एक्सपेडाईट करा, तर त्यावेळेस मुंबई हायकोर्टाने आयोग नेमून दिला होता आणि हायकोर्टामध्ये तो आयोगाचा रिपोर्ट सबमिट झालेला आहे. त्यामुळे न्यायालयाने तो रिपोर्ट एक्सेप्ट केलेला आहे आणि न्यायालयाने त्या रिपोर्टच्या फाइंडिंग मधून 16च्या ऐवजी 12 आणि 13% केलेला आहे. त्यामुळे देवरे साहेब ऐका ना, ऐकून घ्या ना देवरे साहेब, मी येतोय ना तुमच्याकडे. त्याचं उत्तर तुमच्या मतांचा आदर मी नेहमी करत आलेलो आहे, नेहमी करतो. ऐका ना, पण एक एक करून ऐकूया ना, हमरी तुमरीवर येऊ नका. ऐका. हा, देवरे साहेब, मराठा समाजाने कधीच जातीवाद केला नाही आणि ओबीसी समाजाचं 0.1% सुद्धा याच्यामुळे कमी झालेलं नाही. तुम्हाला ओबीसी नेतृत्व करण्यासाठी 2 समाजाचे भांडण लावू नका. माझं ऐका, मी वयाने कमी तुम्ही दुसरी चर्चा सुरू करू नका. ऐका 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 हा घ्या. वयाचा प्रश्न नाहीये. बरं ठीक आहे, ठीक आहे. मी विनायक मेटे यांच्याकडे जातोय. ऐका देवरे साहेब तुम्ही माझं. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो, मी विनायक मेटे यांच्याकडे जातोय. विनायक मेटे, मुद्दा तोच आहे की आरक्षण जर का टिकवायचं असेल तर सुप्रीम कोर्ट त्यांच्या निकषावरती बघेल. म्हणजे हा जेव्हा प्रश्न आला होता की इंदिरा साहनी जजमेंटचा, त्या खंडपीठाचे एक न्यायमूर्ती आपले महाराष्ट्रातले PB सावंत होते. मी PB सावंतांचा जेव्हा इंटरव्ह्यू केला होता, मुलाखत घेतली होती, तेव्हा ते असं म्हणाले होते की त्यावेळेस 90s मध्ये, 90च्या दशकामध्ये आम्ही जेव्हा निकाल दिला तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की बहुतेक समाज हा प्रगत आहे आणि बाकीचा समाज हा मागासलेला आहे. आता उलटा झालेला आहे. काळाच्या ओघामध्ये बहुतेक समाज हा मागासलेला दिसतोय आणि किमान 50%च्या पेक्षा खाली अजून हा समाज प्रगत दिसतोय. म्हणजे प्रगतांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, मागासांची संख्या ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे टक्केवारी जर का वाढली तर हरकत नाही असं न्यायमूर्ती PB सावंत म्हणाले होते. त्याच्या आधारानं आता सुप्रीम कोर्ट काही विचार करेल का? आशिषजी, एक लक्षात घ्या की हे इंदिरा साहनीचा केस असू द्या किंवा अन्य कोणतेही सुप्रीम कोर्टातले केस असू द्या, या देशामध्ये असा अजिबात कायदा नाही. मी परत बोलतोय, कायदा नाही की 50%च्या वरती जाऊ नये असा कायदा नाही. हा आहे संकेत, 50च्या आत राहिला पाहिजे. तो संकेत सगळ्यांनी पाळला. पण तामिळनाडू सरकारचं आजच 67% 25-30 वर्षापासून चालू आहे. नंबर 1. नंबर 2, असं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानंच केसमध्ये म्हटलेलं आहे की ज्या राज्यामध्ये
एखाद्या सरकारला असं वाटलं की एखाद्या समाजाला योग्य प्रतिनिधित्व नोकरीमध्ये शिक्षणामध्ये नसेल तर त्याचा डाटा कॉन्ट्रिब्युटेड डाटा तयार करावा आणि मग त्याच्यावर आयोगाचं सरकारचं मत जर झालं तर त्या ठिकाणी 50% वरती हे आरक्षण आपण देऊ शकता. त्यानुसार आयोगाकडे हायकोर्टाच्या आदेशानुसार आयोगाकडे ही सगळा सर्वे सोपवला. आयोगाने सर्वे केला, माहिती घेतली, अहवाल दिला आणि आरक्षणाची शिफारस केली. सरकारनं ते दिलं आणि आज ते हायकोर्टामध्ये सुद्धा टिकलं आणि सुप्रीम कोर्टात गेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यावर स्थगिती दिली गेली नाही. 3 बेंच होतं, 3 बेंच तरी दिलेली नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की हे सगळं जे आतापर्यंत मराठा समाज कशा पद्धतीनं सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या मागास आहे हे सर्वांना पटलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा कुणावरही अन्याय न होता मराठा समाजाने ही सातत्यानं बाजू घेतलेली आणि म्हणणं मांडलेलं आहे की आम्हाला आमच्या हक्काचं फक्त द्या, कुणावर अन्याय न करता. पण आता काही लोक मात्र आजही इथं बोलतायत की हे चुकीचं झालंय, हे बोगस आहे. आणि तुम्हीच काय ओरिजिनल आहेत का ह्याचा तर विचार करा. उलट 12-13% हे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे सर्व्हिस मध्ये आणि शिक्षणामध्ये. तसं तर 35-40% समाज असताना एवढं कमी आरक्षण मिळालंय तरी आम्ही त्यांच्याबद्दल कुठेही काही बोलत नाहीये. आणि म्हणून उद्या जेव्हा ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होईल तेव्हा एक महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी आपल्याला मांडतो की उद्याची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुप्रीम कोर्टाची होण्याची शक्यता आहे. आणि असं जर झालं तर 1500 पानाचा अहवाल आणि अनेक डॉक्युमेंट्स, अनेक पुरावे, अनेक दाखले हे विषयावर मांडणं शक्य नाही. म्हणून माझी सरकारकडे स्पष्टपणे मागणी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये विषयावर या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर आपली मूळ याचिकेची सुनावणी होता कामा नये. तिथं अर्ज दाखल केला पाहिजे की जेव्हा फुल बेंच बसेल आणि त्या फुल बेंचच्या समोरासमोर जेव्हा सुनावणी येईल तेव्हाच याची सुनावणी घेण्यात यावी. तर जे आपलं सिनियर काउन्सिलरचं आणि वकिलाचं पॅनल आहे त्यांना ती व्यवस्थित बाजू मांडता येईल आणि मराठा आरक्षण आपल्याला मिळू शकेल, ते आहे ते टिकू शकेल. अन्यथा ती होऊ शकणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. सरकारची बाजू आहे. ऍडव्होकेट्स देविल सारखा एक प्रश्न मला प्राध्यापक श्रावण देवरे यांना विचारायचा आहे. प्राध्यापक श्रावण देवरे, तुम्ही ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहात. जवळपास 25-30 वर्षांपासून तुम्ही काम करताय. तुम्हाला अशी तर भीती वाटत नाही ना की कदाचित उद्या आत्ताचं जे एससीबीसी आरक्षण आहे ते राजकीय आरक्षण नाही आहे, ते राज्यातल्याच सेवा भरतीमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये ते आरक्षण दिलं गेलेलं आहे. कदाचित उद्या सुप्रीम कोर्टात असं होईल की जर का मराठा समाज मागासलेलाच असेल तर मग सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोटामध्ये याला टाका. तेव्हा मग सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोटामध्ये जे घटक आहेत त्यांची गोची होईल असं तुम्हाला वाटतंय? ती भीती वाटते? नवीन फाटे का फोडताय तुम्ही? एक तर श्रावण देवरेंना या सेक्शनमध्ये बोलवायलाच नको. ऐका ना विनायक मेढे, ऐका की त्यांना असं वाटतंय, वाटत असेल तर ऐकूया ना की मराठा समाजाला आज राजकीय आरक्षण नाही पण उद्या मिळू शकतं. हा विनायकजी, भांडणं लावायची बरोबर नाहीये. हे बघा, हा संघ भाजपचा शेवटचा उद्देश हाच आहे की जाट, पटेल, मराठा या क्षत्रिय जातींना ओबीसी मध्ये टाकायचं आणि ओबीसीची जी शक्ती देशभर वाढते आहे ओबीसी म्हणून ती शक्ती खच्ची करायची, हे RSSचं धोरण आहे. आणि त्याच्या पोटी त्यांनी राजस्थानमध्ये जाटांना ओबीसी मध्ये टाकलेलं आहे आणि इथंही ते मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकणारच होते. परंतु इथं ओबीसीचा जरा मोठं आंदोलन झाल्यामुळे ते थोडेसे एक पाऊल मागे गेलेत. परंतु सुप्रीम कोर्ट हे असं करू शकतं, जे जाधव साहेब तुम्ही जे सांगितलं ते सुप्रीम कोर्ट करू शकतं. कारण सुप्रीम कोर्टाने संविधान जे आहे ते कचऱ्याच्या पेटीत टाकलेलं आहे आणि त्यांच्या टेबलावर आता मनुस्मृती. नाही असलं काही बोलू नका. सगळे 2015 राजेंद्र कोंडरे युअर टेक. सगळे मनुस्मृती मराठा समाज जर का मागासलेला आहे ही बाब जर का सुप्रीम कोर्टाला पटली आणि सुप्रीम कोर्टाने जर का म्हटलं की जर का मराठा समाज मागासलेला आहे तर मग त्यांना तुम्ही राजकीय आरक्षणापासून का वंचित ठेवता? सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये ठेवा किंवा तो कोटा तुमच्या राज्यात वाढवा, असं काही होऊ शकतं का?
हेच होणार आहे. होऊ शकतं. पहिली गोष्ट त्यांची कॉन्ट्रोवर्सी मी त्यांना दाखवून देतो पहिली, की ते ऐका मगाशी ते काय म्हटले की सगळं बोगस आहे, उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला बोगस, आणि उद्या ह्या बोगस कामगिरीवर सुप्रीम कोर्टने शिक्कामोर्तब करून मराठ्यांचं आरक्षण कन्फर्म केलं आणि ते कन्फर्म करून परत त्यांना ओबीसीच्या कोट्यात टाका सांगितलं. तर हे सगळं बोगस आणि हे एकटे खरे. हे चुकीच्या पद्धतीने त्यांच्या समाजात लोकप्रियता आणि भांडणं लावण्याचा धंदा आहे, हा पहिला बंद करा. आणि दुसरी गोष्ट आहे की पहिल्यापासून सगळ्याच मराठा संघटनांनी श्रावण देवरे, तुम्ही एकटे नाही आहात, मी आहे तुमच्यासोबत, काळजी करू नका. राजकारणातलं मी तुम्हाला पूर्ण न्याय देणार, बोलू देणार. राजकारण ऐका ना जरा, तुम्ही ऐकतच नाही साहेब, तुम्ही ऐकत नाही. ऐका ना देवरे साहेब, आपण काय करतो, बोलतोय आणि कृती दुसरी करतो. तुम्ही लक्षात घ्या, मराठा समाजाला पर्पजली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे आरक्षण आहे ते आरक्षण आम्ही मागितलेलं नव्हतं ना, आम्हाला त्याची आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट, वेस्टर्न महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा लढवल्या. त्याचे तुम्ही कमीत कमी 20 ते 25 हायकोर्ट पिटिशन, त्यानंतर वेगवेगळ्या जात पडताळण्या समित्या, वारंवार ऑब्जेक्शन घ्यायचा तुमचा योग चालूच आहे, तो चालू ठेवा. परंतु जी गोष्ट एकदा कायद्याने मान्य केली, घटनेने मान्य केली, त्याच्यावर किमान विश्वास ठेवा. परंतु हे आपला समाजामध्ये काहीतरी तेढ निर्माण करण्यासाठी कृपा करून असे प्रयोग करू नका. मराठा समाजाने कधीही राजकारणातलं आरक्षण मागितलेलं नाही आणि आम्हाला त्याची आवश्यकता नाही. आम्हाला जी गरज आहे ती शिक्षण आणि नोकरी आणि आर्थिक विकासाची संधी. ठीक आहे, मी सचिन सावंत यांच्याकडे जातोय. सचिन सावंत, पत्रकार म्हणून मला तटस्थ राहावं लागेल आणि तटस्थ भूमिका घेतोय. काय होत आहे की मराठा आरक्षण टिकवलंच पाहिजे असं जेव्हा विरोधक आणि सत्ताधारी म्हणतात, तेव्हा ओबीसी समाजाला असं वाटणं स्वाभाविक आहे की यामध्ये निकाल ठरलेला आहे, भूमिका ठरलेली आहे, आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही. सचिन सावंत, म्हणजे हा म्हणजे गैरसमजच म्हणावं लागेल याचं कारण, आणि अत्यंत दुर्दैवी आहे. कारण सुरुवातीला ज्या वेळेला आघाडी सरकारनं निर्णय घेतला होता आरक्षणाच्या संदर्भातला, मराठा समाजाला 16% आरक्षण द्यायचं, त्यावेळेपासूनच स्पष्ट आम्ही करत होतो की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तो दिला पाहिजे. आणि ती मागणी कायम आमची सरकार म्हणून राहिली, विरोधी पक्ष म्हणून राहिली. आणि त्यानंतर निश्चितपणे एखाद्या समाजाचा हक्क देताना दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणं हे योग्य नाही, ही पहिल्यापासूनची भावना आहे. त्यामुळे हा मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून जो काही गैरसमज आहे तो दूर केला पाहिजे. दुसरीकडे ही सगळी जी लढाई चालली ती न्यायालयात चालली, त्यामुळे न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. मराठा समाज जर त्या ठिकाणी आरक्षण मागत असेल आणि तो त्यांनी त्यांचा हक्क म्हणून त्या ठिकाणी मागत असतील आणि त्याच्या हक्कावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम न्यायालय जेव्हा करत असेल, त्यावेळेला न्यायालयावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे, असं माझं त्या ठिकाणी. ठीक आहे. मी शेवटी विनायक मेटे यांच्याकडे जातोय, शिवसंग्रामचे अध्यक्ष आहे. विनायक मेटे, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवा, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवा. सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्याही म्हणजे मागच्या फडणवीस सरकारनेच दिलेलं ते आरक्षण आहे असं मलाही वाटतंय. कारण त्यांनी जरी राणे समितीचा पाठपुरावा केला आणि नंतर न्यायमूर्ती MG गायकवाड आयोगाच्या अहवालाचा आधार दिला, तरी सुद्धा सुरुवातीला ते 2014 मध्ये आघाडी सरकारने मांडलं होतं, पण पुढे नेण्याचं काम हे फडणवीस सरकारने, भाजप सरकारने केलं होतं. म्हणूनच तुम्ही सुद्धा तिकडे गेला होतात, अशी तुमची भूमिका आहे. आता राजकीय अभिनिवेश बाजूला सोडून सुप्रीम कोर्टामध्ये काय होऊ शकतं? सुप्रीम कोर्टामध्ये पहिलं सरकारनं, मी मगापासून सांगतोय की जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या वकिलांनी, म्हणजे ॲडव्होकेट मुकुल रोहतगी असतील, पटवाली असतील, थोरात असतील, साखरे असतील, सचिन पाटील असतील, हे सगळी मंडळी जी होती त्या सगळ्या मंडळींना जसं ती तसं ठेवायला पाहिजे. आणि एकच मला यांचा गैरसमज आहे, ऐका एकच विनायक मेटे साहेब, एकच सांगतो, ऐका. पहिली गोष्ट, ज्या वेळेला ही समिती गठीत झाली त्याच्या अगोदरपासून सरकारनं स्पष्ट केलंय की जी हायकोर्टामध्ये टीम आहे तीच त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात लढणार आहे. 29 फेब्रुवारीला मुकुल रोहतगीची मीटिंग तुमच्या समोर झाली, कालही बैठक झाली. आता तुम्ही काय म्हणता, सगळ्या मराठा विनायक मेटेंना विश्वासात घेतल्याशिवाय कोणीच पुढे सरकू शकत नाही, हा माझा अनुभव आहे गेल्या 20 वर्षातला. हा विनायक मेटे, तुम्ही काय नाराज होताय? हा आशिष राव, तुमचं मत सुद्धा हे अतिशय चुकीचं आहे, माझ्यावर अन्याय करणार आहे. सचिन राव ते त्यांच्या सरकारची बाजू मांडणं मी समजू शकतो. हे गेले आता मगाशी विनोद पाटलानं स्वतः सांगितलं की मी रोहतगींच्या ऑफिसला फोन केला तर त्यांना सरकारच्या वतीनं काहीच संपर्क नव्हता. आणि ही वस्तुस्थिती आहे, ही मला पण माहिती आहे, त्यांच्याकडे काहीच संपर्क केलेला नव्हता, हे काय सांगतात. आणि म्हणूनच मी म्हणतोय की हे तिथं कायम ठेवली पाहिजे.
आणि सगळ्यात महत्वाचं आहे की उद्याची सुनावणी ती पुढे ढकलली पाहिजे. विषयीवर अजिबात ठेवता ठीक आहे. कामा नये. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती होता कामा नये असं तुम्हाला वाटतंय? ठीक काय आहे. केली हे मराठा समाजाला सांगितलं पाहिजे आणि चांगली तयारी करून अफिडेव्हिट मध्ये आहे ते मुद्दे सगळे व्यवस्थित करून सगळ्याला विश्वासात घेऊन ती बाजू मांडली पाहिजे सुप्रीम कोर्टात. तर 100% मराठा समाजाचं आरक्षण टिकू शकतं. बाकी कुणी किती कोहली केली, कुणी किती काही केलं तरी आपल्याला काही ठीक आहे. माझा वेळ संपलेला आहे. पण विनोद पाटील, खरं तर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाची ती मूळ याचिका आहे, त्याच्या सोबत ही मराठा आरक्षणाची याचिका उद्या सुनावणीला येऊ शकते अशी शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असं म्हणतायत की महाराष्ट्र सरकारची जी याचिका आहे ती तामिळनाडू सरकार बरोबर क्लब केली पाहिजे किंवा टॅग केली पाहिजे. हे काय नवीन थोडक्यात? नाही, सगळ्यात पहिले तर उद्या नेमकं पहिला एक अर्ज जो मी केलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये तो सुनावणीला येणार आहे. त्या अर्जामध्ये मी अशी मागणी केलेली आहे की वारंवार घटनेचा उल्लेख होतो आणि घटनेबाबत निर्णय घ्यायचा असेल तर 5 न्यायाधीशांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलं पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. तर सुरुवातीला माझ्या वतीने जे सिनियर काउन्सिलर नरसिंह आणि संदीप देशमुख ते सुप्रीम कोर्टात मागणी करतील की 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानेच मराठा आरक्षणाची याचिका ऐकली पाहिजे. त्यावर जर न्यायालय कन्व्हिन्स झालं तर उद्या सुनावणी होणार नाही. 5 न्यायाधीशांचं खंडपीठ गठीत होईल आणि पुढची गोष्ट त्या ठिकाणी सुरू होईल. उद्या जर त्यांनी अर्ज नाकारला तर मग PG असेल व इतर ते सुनावणी सुरू करू शकता. आपण जे सांगितलं की विरोधी पक्षनेत्यांनी जे सांगितलं कदाचित त्यांचं म्हणणं असं असेल की तामिळनाडूची जी काही केस प्रलंबित आहेत सुप्रीम कोर्टामध्ये त्यालाही टॅग करावी व त्या दिवशी त्याचा निकाल होईल त्याच्यासोबतच मराठा आरक्षण घ्यावं, कदाचित असं त्यांचं मत असेल. परंतु उद्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाबाबत सुनावणी होईल आणि माझी विनंती राहील आघाडी सरकारला की आता तरी त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. या गोलमोल उत्तराशी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी यांनी प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय, इथेच थांबतोय. पाहत राहा G24 तास, रहा एक पाऊल पुढे.